मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात राजशिष्टाचाराचा एक सावळा गोंधळ पाहायला मिळाला। 1 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून आयोजित या प्रतिष्ठेच्या शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव भाषणासाठी एकाच मंचावरून सलग दोनदा पुकारलं गेलं। परंतु दोन्ही वेळेस ऐनवेळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आणि नियोजनातील गंभीर त्रुटींमुळे त्यांना आपलं भाषण न करताच जागेवर परतावं लागलं। या अभूतपूर्व प्रक्रियेमुळे कार्यक्रमात उपस्थित असलेले शेतकरी, अधिकारी आणि राजकीय नेते अवाक झाले। शासकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उपमुख्यमंत्र्यांना शासकीय कार्यक्रमात वेटिंगवर ठेवलं गेलंय का, अशा अनेक उलटसुलट चर्चांना आता उधाण आलंय। या कार्यक्रमात सुनेत्रा पवारांच्या भाषणावेळी नेमका काय गोंधळ झालाय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। गौरव महाराष्ट्राचा, सन्मान बळीराजाचा या मुख्य संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी बांधव, प्रगतिशील शेतकरी आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। व्यासपीठावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह प्रशासनातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं अधिकृत निमंत्रण पत्रिकेत स्पष्ट करण्यात आलं होतं। कृषी दिनाचा औचित्य साधून बळीराजाचा सन्मान करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि शासकीय गांभीर्य असलेला सोहळा असल्यानं मंचावरील प्रत्येक मिनिटाचं नियोजन काटेकोरपणे आखलं गेलं होतं। अर्थात तशी माहिती प्रशासनाकडून देण्यातही आली होती। कार्यक्रमाला सुरुवात झाली। सुरुवातीचे काही प्रशासकीय टप्पे अतिशय उत्साहात आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडले। सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यानं आणि थेट प्रक्षेपणाची व्यवस्था असल्यानं मंचावरील सर्व हालचालींवर संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रित झालं होतं। प्राथमिक स्वागतानंतर मंचावरील सूत्रसंचालकांनी कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार मुख्य भाषणांच्या सत्राला सुरुवात केली आणि उपस्थितांना संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव अत्यंत आदरानं पुकारलं। नाव पुकारल्यानंतर सुनेत्रा पवार या मंचासमोरील मुख्य माईककडे जाण्यासाठी आपल्या आसनावरून उठल्या। मात्र त्याच वेळी मंचाच्या बाजूला असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आणि समन्वयकांमध्ये अचानक काहीतरी तातडीची चर्चा सुरू झाली। प्रशासकीय प्रोटोकॉल किंवा मंचावरील नेत्यांच्या भाषणाचा आधी ठरलेला क्रम यामध्ये काहीतरी मोठी गफलत झाल्याचं आयोजकांच्या लक्षात आलं। त्यामुळे पहिल्यांदा नाव पुकारलं गेलेलं असतानाही तांत्रिक किंवा नियोजनाच्या ऐनवेळच्या कारणास्तव सुनेत्रा पवार यांचं भाषण तडकाफडकीत थांबवण्यात आलं आणि त्यांना पुन्हा आपल्या जागेवर बसण्याची विनंती करण्यात आली। हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत अनपेक्षित आणि गोंधळात टाकणारा होता। पहिल्यांदा झालेल्या या गोंधळानंतर मंचावरील वातावरण पुन्हा सामान्य करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला। कार्यक्रम पुढे सरकवत आयोजकांनी मंचावर उपस्थित असलेल्या सुनेत्रा पवार यांचा विशेष सत्कार सोहळा पार पाडण्याचं निश्चित केलं। नियोजित रूपरेषेनुसार त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला आणि टाळ्यांच्या कडकडाटात हा सत्कार सोहळा आटोपला। या सत्कारानंतर झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी की काय, सूत्रसंचालकांनी पुन्हा एकदा अत्यंत उत्साहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्रातील बळीराजाला संबोधित करण्यासाठी मंचासमोरील माईककडे आमंत्रित केलं। दुसऱ्यांदा नाव पुकारल्यानं सुनेत्रा पवार यावेळी पूर्णपणे भाषणासाठी सज्ज झाल्या आणि त्यांनी मंचावरून पुढे येत माईकचा ताबा घेण्याची तयारी दर्शवली। परंतु अगदी त्याच सेकंदाला सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अचानक मोठी हालचाल झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात अतिशय भव्य आणि कडक सुरक्षित आगमन झालं। मुख्यमंत्र्यांचं सभागृहात आगमन होताच संपूर्ण व्हीआयपी ताफा आणि सभागृहातील उपस्थितांचं लक्ष मुख्य प्रवेशद्वाराकडे वळलं। शासकीय राजशिष्टाचार आणि प्रोटोकॉलच्या नियमानुसार मुख्यमंत्री मंचावर किंवा सभागृहात येत असताना त्यांचं स्वागत करणं, त्यांना सन्मानानं मंचावर आणणं आणि त्यांच्या उपस्थितीत पुढील प्रक्रियेला गती देणं हे आयोजकांचं सर्वोच्च कर्तव्य मानलं जातं। या अचानक झालेल्या टायमिंगच्या गफलतीमुळे सुनेत्रा पवार यांना दुसऱ्यांदा पुकारलेलं भाषणही ऐनवेळी मध्येच थांबवावं लागलं। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मंचावरील वातावरण आणि प्राधान्यक्रम बदलला गेला। परिणामी सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी अगदी माईकच्या जवळ पोहोचूनही पुन्हा एकदा परावृत्त व्हावं लागलं आणि अत्यंत नाराजीच्या किंवा संभ्रमाच्या वातावरणात आपल्या मूळ आसनावर जाऊन बसावं लागलं। हा संपूर्ण घटनाक्रम थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेनं पाहिला। दोनदा नाव पुकारूनही राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरील एका ज्येष्ठ महिला नेत्याला भाषण करता आलं नाही, यावरून मंचाच्या मागे आणि पुढे कमालीचा गोंधळ उडाला।
काही वेळातच आयोजकांना आणि तिथं उपस्थित असलेल्या कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या नियोजनात झालेली ही राजशिष्टाचाराची गंभीर चूक लक्षात आली. मुख्यमंत्री आणि इतर व्हीआयपी नेत्यांच्या आगमनाची नेमकी वेळ, मंचावरील भाषणाचा अधिकृत क्रम आणि राजशिष्टाचाराचे नियम यामध्ये कोणताही ताळमेळ न राखल्या गेल्यामुळेच हा संपूर्ण घोळ निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आयोजकांनी तातडीने हालचाली करत कार्यक्रमाचा क्रम पुन्हा व्यवस्थित लावला आणि मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतरचा पुढील सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली आणि बनावट बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्षाअखेरीस सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्धार व्यक्त केला. मात्र मुख्यमंत्र्यांचे हे भाषण आणि कृषी पुरस्कारांचं वितरण सुरळीत पार पडलं असलं तरी कार्यक्रमाच्या सुरुवातीला घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात सुनेत्रा पवारांना जाणीवपूर्वक वेटिंगवर ठेवलं गेलं होतं का, या प्रश्नानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. एकाच जाहीर शासकीय कार्यक्रमात दोनदा अधिकृतपणे नाव पुकारूनही उपमुख्यमंत्र्यांना मंचावर ताटकळत राहावं लागणं आणि भाषण न करताच परत बसायला लागणं ही केवळ प्रशासकीय चूक आहे की यामागे काही राजकीय समीकरणं आहेत, यावर आता विरोधकांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे मंचावर उपस्थित अधिकाऱ्यांची धावपळ उडाली असली तरी सभागृहात आणि बाहेर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे तीव्र असंतोष पसरला. उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या एका ज्येष्ठ महिला नेत्याला एकाच शासकीय कार्यक्रमात दोनदा भाषणासाठी बोलावूनही थांबवून ठेवणं हा निव्वळ तांत्रिक बिघाड किंवा योगायोग नसून तो राजशिष्टाचाराचा भंग आणि सुनेत्रा पवार यांचा जाहीर अवमान आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. मंचावरील या गोंधळाचं थेट प्रक्षेपण राज्यभरात पाहिलं गेल्यानं कार्यकर्त्यांमधील संताप आणखी वाढला. आपल्या नेत्याला अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचं कारण पुढे करून मंचावर ताटकळत ठेवल्यानं महायुतीमधील अंतर्गत समन्वयावर आणि मित्रपक्षांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर कार्यकर्त्यांनी अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. या अवमानकारक वागणुकीचे पडसाद अवघ्या काही तासातच उमटल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा सुनेत्रा पवार यांनी या सोहळ्यानंतर प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या पुढील पूर्वनियोजित कार्यक्रमाला जाणं ऐनवेळी टाळलं. प्रभादेवी येथील कार्यक्रमात त्यांचं आगमन होणार म्हणून आयोजक आणि कार्यक्रम मोठ्या संख्येनं वाट पाहत होते. मात्र कृषी पुरस्कार सोहळ्यातील त्या कटू अनुभवानंतर त्यांनी तिथं न जाण्याचा निर्णय घेतला. राजकीय वर्तुळात या गैरहजेरीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंचावर झालेल्या त्या प्रकारामुळे सुनेत्रा पवार कमालीच्या नाराज झाल्या होत्या आणि त्याच नाराजीतून त्यांनी प्रभादेवीचा कार्यक्रम रद्द केला असं बोललं जातं. एका बाजूला आयोजकांनी ही निव्वळ वेळेच्या गणितातील चूक असल्याचं म्हटलं असलं तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढील कार्यक्रम टाळल्यानं महायुतीमध्ये या प्रोटोकॉलच्या घोळामुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.